दुर्गाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आंब्याचा सीझन चालू झाला ना, चला आमरसपेक्षा काहीतरी वेगळी ही मी डिश तुमच्यासाठी घेऊन आली आहे। पाहिलं किती क्रीमी आहे, वाव। हा आंब्याचा रस, आंबा सर्वांचाच राजा, फळांचाही आणि आपलाही। रस खाऊन खाऊन बोर होतं म्हणून मी या रसापासून काहीतरी वेगळी डिश बनवावं म्हटलं। ही मी कर्नाटक साईडला ही डिश खाल्ली होती, त्याच्यामुळे मला खूप आवडली। चला मला तुमच्यासाठी ही डिश आपण करूत म्हटलं। आता या डिशमध्ये ना एकच पदार्थापासून मी दोन वेगवेगळ्या डिश बनवणार आहेत। जर आंब्याचा सीझन नसला तर ती दुसरी वन तुम्ही ट्राय करू शकता, तीही अशीच खूप सुंदर लागते। आहा, याचा टेक्स्चर, याचा कलर, याचा क्रीमीपणा अप्रतिम आहे, अप्रतिम। ही डिश नक्की नक्की बनवा, आपल्या पूर्ण फॅमिलीला खूप आवडेल ही डिश। आणि त्यातलाच हा दुसरा प्रकार आहे, तेवढाच टेम्पटिंग आहे। चला तर याच्यासाठी चालू करूयात आपण। एका याच्यामध्ये मी कुकरमध्ये 2 वाट्या पाणी घातलं, थोडंसं मीठ आणि थोडंसं मी तूप घालणार आहे। आता या पाण्याला छानशी उकळी आली। हा 1 कप ना बासमती राईस आहे, तो मी याच्यात घातला। छानसं उकळी आल्यानंतर त्याला ना शिट्टी लावूत आणि 2 शिट्ट्या घेऊन आपण याला ना शिजवून घेऊत। हा भात जास्त शिजवायचा नाही, म्हणजे एकदम गाळ असा नाही करायचा। हे बघा छानसा शिजला आहे, सुंदरसा। हे बघा शिजून एकदम छान झालेला आहे। आता याच्यामध्ये ना 1 कप दूध घालणार आहेत आपण, आणि ना 1/2 कप याच्यामध्ये साखर जाईल। या दोन्हीला छानसं आपण बॉईल करूत। याच्यामध्ये आपण विलायचीचाही वापर करणार आहे। छानसे हे दूध आपण गॅसवर ठेवून हे आटवून घेऊत। आटत आलं ना हे दूध छानसं, बघा खूप छान हे आटून गेलेलं आहे आणि खूप पांढरा कलर आला आहे। आता पहा, एका बाउलमध्ये ना मी 2-3 चमचे ना जे मँगोची रेसिपी बनवणार आहेत ना त्याच्यासाठी मी काढून घेते। त्यासाठी मला या बाउलला ना फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। बाकीच्या कुकरमध्ये ना मी हे 1/2 कप दूध घालणार आहे आणि त्याला थोडंसं गॅस ऑनच ठेवणार आहे, कारण हे सगळं आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। याच्यात 1 चमचाभर मी विलायचीची पूड घालणार आहे आणि 2-3 मी केसरच्या दंडी घालणार आहे। हे केसर ना एक 10-15 मिनिट अगोदर पाण्यात नाही तर दुधात भिजवून ठेवा, ते माझ्याकडून विसरलं। आता याला छानसं आपण हलवून घेऊत आणि याच्यामध्ये जातील अख्खे काजू। काजू चॉप करून नका घालू, ज्या ठिकाणी मी डिश खाल्ली होती ना त्या भागामध्ये असेच मोठे मोठे काजू होते। खूप सुंदर लागते ही डिश, अप्रतिम अशी ही डिश होते। आता पहा, हा दुसऱ्या बाउलमधला ना राईस घेते मी। हा फ्रीजमध्ये ठेवलेला होता, म्हणजे थंड झालेला आहे। आणि मी काय केलं आहे, 1-2 आंब्याचा रस करून घेतला आहे आणि मिक्सरमध्ये त्याला ग्राइंड केला आहे। या ठिकाणी जाईल आपलं ना 2 चमचे मलाई जाईल। या ठिकाणी तुम्ही 2-3 चमचे क्रीमचाही वापर करू शकता। आता हा मिक्सरमध्ये ग्राइंड करताना 2 आंब्यासाठी ना मी 1/2 कप याला ना साखर घातली आहे आणि अशी छानशी स्मूथ अशी पेस्ट मी तयार करून घेतली आहे। हा हापूस आंबा आहे, तुम्ही नॉर्मल आंबा जर घातला तर साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवा। याच्यात जसं लागेल तसं, या ठिकाणी मी 4-5 चमचे अगोदर रस घातला आणि आता या ठिकाणी मी 2 चमचे रस घालत आहे। छानसं याला मिक्स करायचं। खूप छान दिसतं हे, खूप सुंदर लागतं, इतकं क्रीमी लागतं ना, कारण याच्यात मोस्टली दूध, क्रीम आणि हापूसचा रस आहे। पाहिलं, हा नॅचरल कलर, खूप टेम्पटिंग, खूप सुंदर लागतो। ही डिश नक्की नक्की बनवा आपल्या एखाद्या प्रोग्राममध्ये, ह्या आंब्याच्या सीझनमध्ये, या उन्हाळ्यामध्ये ही डिश नक्की बनवा तुम्ही। आणि रसापेक्षा काहीतरी वेगळं, खूप छान लागते। आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन नवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। घरगुती आणि एकदम साध्या आणि सोप्या प्रकारच्या ह्या रेसिपी असतात आणि वेगवेगळ्या प्रदेशातल्या मी ही तुमच्यासाठी डिश घेऊन असते। हे बघा, पाहिलं काय सुंदर दिसत आहे, हे खायला तर खूप अप्रतिम लागतो। नक्की नक्की तुम्ही ही डिश ट्राय करा। आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।